नमस्कार मंडळी, व्हिडिओमध्ये दिसत असणारा हा आहे प्रसादाचा शिरा। चविष्ट आणि योग्य प्रमाणामध्ये हा शिरा बनून तयार होतो। हा प्रसादाचा शिरा नक्की बनवायचा तरी कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, योग्य प्रमाणामध्ये हा शिरा बनवला तर चविष्ट आणि खूपच सुरेख होतो। चला तर मग पाहूयात यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतलेले आहे। इथे एका ताटामध्ये मी सर्व साहित्य आधी काढून घेतलेलं आहे। तर पहा, इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा जो आहे तो छोट्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे। त्याच वाटीने मी इथे साखर 1 वाटी घेतलेला आहे। त्याबरोबर 1 केळं चिरून घेतलेला आहे, वेलची पूड आणि काजू आणि बदाम 2 तुकड्यांमध्ये करून घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी तूप घेतलेला आहे। हे जे वाटी आहे त्याच वाटीने मी सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे। इथे दूध तापण्यासाठी ठेवलेलं आहे। दूध सुद्धा त्याच वाटीने मोजून 3 वाट्या दूध घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आता मी इथे कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये सर्वप्रथम मोजून घेतलेलं जे तूप आहे ते ओतून घेतलं आणि आता हे तूप जे आहे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता पूर्णपणे गरम झालेलं जे तूप आहे त्यावरती मी रवा घालून घेते। हा जो रवा आहे तो व्यवस्थित स्वच्छ व्यवस्थित बघून घेतलेला आहे। व्यवस्थित साफ करून वाटीने मोजून इथे रवा घेतलेला आहे। आता मंद आचेवरती हा रवा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसची आच एकदम मंद ठेवायची आणि सुरेख सुगंध घरभर पसरेपर्यंत आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। पहा, आता रवा थोडासा भाजतच आला आहे। या स्टेजला मी आता यामध्ये काजू आणि बदाम ॲड करणार आहे, कारण या स्टेजला जर काजू आणि बदाम घातले तर रव्यासोबत ते सुद्धा छान खरपूस भाजून निघतात। तर पहा, इथे मी 2 तुकड्यांमध्ये काजू आणि बदाम करून घेतलेले होते ते याच्यामध्ये आता ॲड केलेले आहेत आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण जे आहे सर्व ते चमच्याच्या मदतीने मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। तर पहा, आता हे काजू आणि बदाम जे आहेत ते व्यवस्थित रव्यासोबत भाजले गेलेले आहेत। आता यामध्ये मी 1 केळं बारीक कट करून घेतलं होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे। केळं सुद्धा यामध्ये जर भाजलं तर ते पटकन नरम होतं। पुन्हा मी 5 मिनिटांसाठी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे पहा, रव्याला व्यवस्थित रंग आलेला आहे, म्हणजेच रवा आपला सुंदर भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मी दूध ओतून घेतलेलं आहे। 3 वाटी दूध आपण घेतलं होतं ते सर्व यामध्ये मी ओतून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे चमच्याच्या मदतीने ढवळून पूर्णपणे रवा जो आहे तो फुलवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो, यामध्ये साखर आधीच घालायची नाही। आधी दूध घालायचं। दूध घातल्यानंतर रवा जो आहे तो व्यवस्थित फुलतो आणि त्यानंतरच आपण यामध्ये शेवटी साखर घालणार आहोत। पहा, व्यवस्थित आपला रवा जो आहे तो फुललेला आहे आणि या स्टेजला मी आता साखर घातलेली आहे। आता पुन्हा चमच्याच्या मदतीने सर्व जे आहे मिक्स करत आहे। हा जो प्रसादाचा शिरा आहे तो अगदीच सुरेख तयार होतो मैत्रिणींनो। तुम्ही सुद्धा नक्कीच हा शिरा जो आहे तो बनवून पहा। व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेला आहे। आता यावरती मी वेलची आणि जायफळची पूड सुद्धा घालून घेतलेली आहे।
पुन्हा आपल्याला हे सर्व जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5-1 मिनिटे झाली की हे शिरा जो आहे तो आपला तयार होईल. पहा, वाव, मस्तच चविष्ट शिरा आपला इथे तयार झालेला आहे. पहा, अगदीच व्यवस्थित आपला हा शिरा जो आहे तो दिसायलाही सुरेख दिसतो आहे आणि चवीलाही उत्तम होतो. इथे मी हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे शिरा. आता या शिऱ्याचा प्रसाद आपल्याला स्वामींपुढे ठेवायचा आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओससह. श्री स्वामी समर्थ.